नमस्कार सखींनो, आज आपण पाहणार आहोत ग्रोसरी बॅग। ही माझ्याकडे साडी आहे ब्लॅक आणि ऑरेंज कलरमध्ये। तर ही नेसण्यासारखी असं चांगली साडी नाही आहे, म्हणून ह्यापासून मी आता वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स शिवणार आहेत। इथे आता मी 44 इंच लांबीचा आणि 17 इंच रुंदीचा साडीचा कपडा कट केलेला आहे आणि ह्याच मापाची मी तांदळाची गोण आणि अस्तरचा कपडासुद्धा घेतलेला आहे। हे तिन्ही आता आपल्याला एकत्र शिवायचे आहे। मध्ये तांदळाची गोण, वरून मेन साडीचा कपडा आणि खालच्या बाजूने अस्तर। तांदळाची गोण आणि अस्तर हे 44 इंच लांबीचे नव्हते, तर मी दोन समान भाग घेऊन त्यांना मध्ये जोडलेला आहे आणि ह्याची लांबी 44 इंच येईल अशा प्रकारे मी दोन्ही भाग कट केले होते। अशा प्रकारे चारी बाजूला शिलाई मारल्यानंतर ही वरची बाजू आणि खालची बाजू दोन्ही फोल्ड करून त्यांना शिलाई मारून घ्यायची आहे। अशा प्रकारे मेन फॅब्रिक, अस्तर आणि तांदळाची गोण शिवून झाल्यानंतर आपल्याला मध्य काढायचा आहे। तर हा 42 इंचाचं हे पूर्ण उंची आहे। ह्यामध्ये आता 21 इंचाचा आपला मध्य येणार। हा मध्य काढल्यानंतर दोन्ही बाजूला 2-2 इंचाची मार्किंग आपल्याला करायची आहे। आता हा जो फॅब्रिक आहे त्याला आपण फोल्ड करून घेतलं आहे मिडलमध्ये। ह्यावर आपण पॉकेट लावणार आहोत। तर जे 2 इंचाची आपण मार्किंग केली होती तिथून वर आपल्याला हे पॉकेट लावायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला पॉकेट ठेवायचं आहे। वरून एक 3 इंच आपण सोडलेला आहे आणि खालून 2 इंच। आता ह्या पॉकेटवर आपण शोसाठी किंवा डिझाईनसाठी अशा प्रकारे लेस लावू शकतो। तुमच्याकडे लेस नसेल, साडीची बॉर्डर असेल, जे अवेलेबल असेल ते तुम्ही लावू शकता। आता ही जी बॉर्डर आहे ही मी जे मेन फॅब्रिक आहे वर जिथे आपण फोल्ड करून शिलाई मारली होती तिथेही दोन्ही बाजूंना लावणार आहोत, जेणेकरून आपली जी ग्रोसरी बॅग आहे त्याला एक चांगला लुक येईल। आपल्या मेन फॅब्रिकला आपण लेस लावून घेतलेली आहे। पॉकेटसाठी जो कपडा घेतला होता त्यालासुद्धा आपण अशा प्रकारे लेस लावलेली आहे। आता हे पॉकेट आपण ह्या मेन फॅब्रिकला अटॅच करणार आहे। तर जी 2 इंचाची मार्किंग आहे त्याच्या वरच्या बाजूला ठेवून आपल्याला ह्याला अशा प्रकारे 3ही साइडने शिलाई मारून घ्यायची आहे।
पॉकेट मेन फॅब्रिकला अटॅच केल्यानंतर या पॉकेटचं आपल्याला मध्य काढायचं आहे. तिथे आपल्याला वेलक्रो लावायचं आहे. तर वेलक्रोला आपण चौकोनी आकारामध्ये कट करून घेणार आहोत आणि त्याला सेंटरला मिडलला अटॅच करून घेणार आहोत. तर सखींनो, ही जी पूर्ण साडी आहे ह्यातून मी वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग शिवणार आहेत. तर ह्या पुढचे व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा. म्हणजे तुम्हाला ज्या साड्या नको असतील, म्हणजे काही वेळेला आपल्याला लग्नात किंवा कुठे फंक्शनमध्ये साड्या आहेर किंवा गिफ्ट म्हणून दिल्या जातात, ज्या आपण नेसू शकत नाही, तर त्यांना तुम्ही अशा प्रकारे बॅग्स बनवून त्याचा वापर करू शकता. वेलक्रो लावल्यानंतर बॅगला आपल्याला आता बेल्ट लावायचा आहे. तर इथे मी रेडीमेड ब्लॅक कलरचा बेल्ट घेतला आहे. ह्याची जी लांबी आहे ही मी 26 इंचाची घेतली आहे. तर अशा प्रकारे 2 भाग मी कट केले आहेत. हे दोन्ही बेल्टचे भाग आता आतल्या बाजूने म्हणजे अस्तरच्या साईडने आपल्याला जोडून घ्यायचे आहे. त्यासाठी आपण अशा प्रकारे पहिल्यांदा सेंटर काढणार आहोत. त्यानंतर सेंटरपासून दोन्ही बाजूला 2-2 इंचाची मार्किंग करायची आहे आणि ह्या 2-2 इंचाच्या मार्किंगपासून आपल्याला बेल्ट लावायचा आहे. तर बेल्ट आपण अशा प्रकारे आतल्या बाजूने लावणार आहोत. बेल्ट जोडताना इथे आपल्याला चौकोन आकाराची शिलाई करून घ्यायची आहे आणि ही शिलाई झाल्यानंतर अशा प्रकारे बेल्ट आपल्याला बाहेरच्या बाजूला फोल्ड करून तिथेसुद्धा पुन्हा एकदा शिलाई मारून घ्यायची आहे. तर बॅगला ह्या मेन फॅब्रिकला आपल्या अशा प्रकारे बेल्ट जोडून झालेले आहेत. आता आपल्याला ह्याच्या साईड्स ज्या आहेत त्या शिवून घ्यायच्या आहेत. मेन फॅब्रिकला मिडल काढून आपण 2 इंचाची जी मार्किंग केली होती तिथून आणखीन आतल्या साईडने 1-2 इंचाची मार्किंग करून अशा प्रकारे चौकोन आपल्याला बनवायचा आहे आणि तो कट करायचा आहे. दाखविल्याप्रमाणे मेन फॅब्रिकच्या दोन्ही साईड आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत. दोन्ही साईड अशा प्रकारे शिवल्यानंतर बॉटमला ज्या ओपनिंग आहेत त्या दोन्ही ओपनिंगला अशा प्रकारे आपल्याला शिवून घ्यायचं आहे. मग आपला जो बॅगचा बॉटम आहे तो रेडी होईल. तर सखींनो, आपली ही बॅग आता ऑलमोस्ट रेडी झाली आहे. फक्त आता इथे फिनिशिंगसाठी आपल्याला पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत. त्या पट्ट्या लावून झाल्या म्हणजे आपली बॅग रेडी झाली. तर इथे ह्या ज्या मी पट्ट्या घेतल्यात त्यांना मी फोल्ड केलं जेणेकरून त्यांचे धागे निघू नये आणि वरून अशा प्रकारे खाली जेवढी शिलाई आहे तिथपर्यंत ही जी पट्टी आहे ती मी शिवून घेणार आहे. तर सखींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही कळवा आणि हो, कोणताही शिलाईचा व्हिडिओ पहिल्यांदा 2-3 वेळा पहा, समजून घ्या, त्यानंतरच कपडा कट करा. तुमच्याकडे जर शिलाई मशीन नसेल तर तुम्ही हाताने ज्या सुईने गोधडी शिवतात आणि जाडा जो धागा असतो सफेद, त्या धाग्याने सुद्धा तुम्ही अशा प्रकारच्या छान छान बॅग शिवू शकता. मी नक्की हात शिलाईची एक बॅग पुढच्या व्हिडिओमध्ये वगैरे दाखवेल जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की हात शिलाईने सुद्धा आपण किती छान छान बॅग शिवू शकतो. तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.
तर सखींनो, बॅग तर आता आपली रेडी झाली आहे. तर ह्या ग्लिटरने मी ह्यावर नाव लिहिणार आहे. त्याआधी मार्करने नाव लिहून घेऊन मग ग्लिटरने त्यावर गिरवणार आहे. नाव ह्याच्यासाठी लिहिते की लहान मुलांना वगैरे अशी बॅग्सवर त्यांची नावे लिहिलेली आवडतात, म्हणून मी हे नाव लिहित आहे.